नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमा या उत्सवाबद्दल. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. आई वडिलांनंतर जीवनाला योग्य दिशा देणारे, ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे आणि व्यक्तिमत्व घडवणारे गुरु हेच खरे जीवनाचे शिल्पकार असतात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा सुप्रसिद्ध श्लोक गुरूंचे महत्त्व अधोरेखित करतो. अशा महान गुरूंप्रती आदर, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा पवित्र सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे विभाजन केले, महाभारतासारखा महान ग्रंथ लिहिला, तसेच 18 पुराणांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांना आदिगुरू असेही संबोधले जाते. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देणारी व्यक्ती. गुरु विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर त्याच्यामध्ये चांगले संस्कार, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, शिस्त, संयम आणि कर्तव्य भावना निर्माण करतो. जीवनातील संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची शक्तीही गुरुच देतो. भारतामध्ये प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरेला विशेष महत्त्व आहे. गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थी आपल्या गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असत. ज्ञानाबरोबरच शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक विकासावर भर दिला जात असते. भगवान श्रीकृष्ण, सांदीपनी ऋषी, श्रीराम वशिष्ठ ऋषी, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांसारख्या अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी विविध मठ, मंदिरे, आश्रम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरूंचे पूजन केले जाते. संत, महात्मे, आध्यात्मिक गुरु आणि शिक्षक यांना वंदन केले जाते. अनेक ठिकाणी प्रवचने, भजन, कीर्तन, सामूहिक प्रार्थना आणि सत्संग आयोजित केले जातात. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा सत्कार करतात. पुष्पगुच्छ, शुभेच्छापत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, कविता आणि गीतांच्या माध्यमातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्याच्या मनात शिक्षकांविषयी आदराची भावना अधिक दृढ होते. अध्यात्मामध्ये गुरु हे ईश्वरप्राप्तीचे माध्यम मानले जाते. गुरु शिष्याला आत्मज्ञान, साधना आणि सदाचाराचा मार्ग दाखवतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, संत एकनाथ यांसारख्या संतांनी गुरुच्या महत्त्वाचा गौरव आपल्या इतिहासामधून, आपल्या साहित्यामधून केला आहे. आजच्या युगात गुरु म्हणजे केवळ शाळेतील शिक्षक नव्हे. आई वडील, प्रशिक्षक, मार्गदर्शक, प्राध्यापक, कलाकार, समाजसेवक, आध्यात्मिक गुरु आणि जीवनात योग्य दिशा देणारी प्रत्येक व्यक्ती गुरुच असते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन शिक्षण देणारे शिक्षक आणि मार्गदर्शकही समाजात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गुरु विद्यार्थ्याला अनेक मौल्यवान गुण शिकवतात, जसे सत्य आणि प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे महत्त्व, परिश्रम आणि चिकाटी, आत्मविश्वास, देशप्रेम, सामाजिक जबाबदारी, सहकार्य आणि सहिष्णुता, नम्रता आणि सेवाभाव. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून गुरूंचे स्मरण केले जाते. गुरूंच्या प्रतिमेचे किंवा पादुकांचे पूजन केले जाते. त्यांना पुष्पहार अर्पण केला जातो. अनेक भक्त धार्मिक ग्रंथांचे वाचन, नामस्मरण, दानधर्म आणि सेवा कार्य करतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात. गुरुपौर्णिमा आपल्याला कृतज्ञता, नम्रता आणि ज्ञानाचा आदर करण्याची शिकवण देते. समाजामध्ये चांगले नागरिक घडवण्यासाठी गुरूंचे योगदान अमूल्य आहे. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे व्यक्तीचे जीवन उज्ज्वल बनते आणि समाजाची प्रगती होते. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सन्मान करावा, त्यांच्या शिकवणीचे पालन करावे आणि ज्ञानाची कदर करावी. गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनते. गुरुपौर्णिमा हा दिवस विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो. उत्तम गुरु हे राष्ट्राचे आधारस्तंभ असतात. ते केवळ विद्वान विद्यार्थीच घडवत नाहीत, तर जबाबदार, चारित्र्यसंपन्न आणि देशभक्त नागरिक तयार करतात. त्यामुळे गुरूंचे कार्य राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमा आपल्याला सांगते की ज्ञान हेच खरे धन आहे. गुरूंच्या आशीर्वादामुळे जीवनात योग्य दिशा मिळते. आपण आपल्या गुरूंचा आदर केला, त्यांच्या शिकवणीप्रमाणे आचरण केले आणि समाजहितासाठी कार्य केले, तरच गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा खरा अर्थ पूर्ण होतो. गुरुपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक किंवा सांस्कृतिक सण नसून
तो ज्ञान, संस्कृत, कृतज्ञता आणि आदर यांचा उत्सव आहे. गुरु आपल्या जीवनातील अंधार दूर करून यश, सदाचार आणि मानवतेचा मार्ग दाखवतात. त्यांच्या ऋणाची परतफेड कधीच होऊ शकत नाही, मात्र त्यांच्या शिकवणीचे पालन करून आणि चांगला माणूस बनून आपण त्यांच्याप्रती खरी कृतज्ञता व्यक्त करू शकतो. गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, गुरु म्हणजे जीवनाचा आधार, गुरुच घडवितात उज्ज्वल भविष्य. त्यांना शतशः प्रणाम वारंवार. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.